वाटलं नव्हतं कधी मला कोण सोन्याची चेन देईल. तर गाईज हे बघा, गिफ्ट आहे काय मला ही. गिफ्ट आहे. गाईज सोन्याची चेन मिळाल्या पहिल्यांदा गिफ्टमध्ये, वाटलं नव्हतं. मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. चला, आता सकाळी उठलो आहे मी, जवळजवळ 9 वाजता उठले, आता 10 वाजत आलेत आणि आता नाश्ता करायला घेतला आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा इथं चहा घेतला आहे आणि पप्पाने पार्सल पुरी भाजी आणल्या, ती पुरी भाजी खाणार आहे. चला, आता मस्तमध्ये पुरी भाजी खाऊन घेतो. पुरी भाजी खाऊनच ऑफिसला जायचं आहे. आज ट्रेड करायचा आहे, चांगला सेटअप करायचा आहे, फंड ॲड करायचा आहे आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत. चला, नाश्ता करतो. शो आहे चहा घेतला आहे आणि इथं आपली पुरी आहे, पुरी भाजी आणि कांदा लिंबू एवढं खाणार आहे. यामध्ये अजून ते सांबार पण आहे, पण सांबार काय आता खायची इच्छा नाही, त्यामुळे एवढं खातो नाही जातो ऑफिसला. आता ऑफिसमध्ये येऊन बसलोय आणि एक ट्रेड टाकला होता. त्या ट्रेडमध्ये एक नाही, मला वाटतं एक 4 रुपयाचा एल होता आणि 4 रुपयाचंच टार्गेट होतं, कारण माझी एंट्री लेट झाल्या. ते तुम्हाला दाखवतो मी एंट्री कुठं केलेली आहे. आता स्क्रीनवरती मी चार्ट लावला आहे, इथं तुम्ही बघा. इथून मार्केट बुलिश गेलं होतं, इथं ऑर्डर ब्लॉक आहे. या रेड कॅन्डलला मला एंट्री करायची होती पण झाली नाही एक्झिक्यूट, त्यामुळे इथं मी वेट केला. ग्रीन कॅन्डल आली, बरं वाटलं जरा. ग्रीन कॅन्डल आली म्हटलं जरा आपल्याला म्हणजे चांगलं आपल्याला टार्गेट मिळू शकते. पण इथं या ग्रीन कॅन्डलला कुठंतरी एंट्री झाली माझी. इथून मार्केट दुसरी कॅन्डल लगेचच ओपन झाली आणि माझं टार्गेट एका कॅन्डलमध्ये हिट झालं. तर काय नव्हतं, सिम्पल ॲनालिसिस होतं. मार्केट बुलिश गेलेलं आहे ऑलरेडी खूपच, त्यामुळे जरा डाऊन यायची शक्यता होती, डाऊन ट्रेंड चालू व्हायची शक्यता वाटत होती. एवढं सिम्पल लॉजिक लावूनच मी ट्रेड टाकला, टार्गेट हिट झालं. पण तिथून पण मार्केट बघा खूप खाली पडले. मला वाटतं एक $4-5 माझा प्रॉफिट झाला. ठीक आहे, इथून बघा, हां एवढं. आता इथं मी एक लेवल्स ठेवलेत बरोबर. आता या लेवल्स दिसतात तुम्हाला. इथे एक पॅरलल चॅनल आहे, इथं सपोर्ट एरिया, इथे एक सपोर्ट एरिया आणि इथून मार्केट परत रिटर्न वर चाललंय बरोबर. आता या झोनला जर मार्केट आलं तर इथून मी सेलिंगचा प्लॅन करणार नाही, कधीच करणार नाही बरोबर. तर या पॅरलल चॅनलपासूनच करणार आहे बरोबर, किंवा होता होईल तेवढ्या ह्याच्यावरतीच सेलिंगची एंट्री करणार आहे या झोनमध्ये. ठीक आहे, हा जो त्रिकोण तुम्हाला दिसतोय, या त्रिकोणच्या झोनमध्ये मी सेलिंगची एंट्री प्लॅन करणार आहे. या लेवलला शक्यता कमी आहे खाली पडायची, पण पडू पण शकते, पण पडलं तर पडू दे, मी एंट्री करणार नाही. तेवढं क्लिअर ठेवायचं. माझं ॲनालिसिस जेवढं पण असते तेवढं क्लिअर असते. नाही एंट्री भेटली न भेटू दे, पण आपलं क्लिअर ॲनालिसिस ठेवायचं. जरा वेगळं काहीतरी हुडकून काढायचं, त्याशिवाय काय होत नाही. त्यावर आपलं कवटे मंकाचं फ्युचर फेमस वकील आलेत. तुमचं नाव काय? सतीश खोत. सतीश खोत आहेत, आपले मित्र झालेत आणि नवीन त्यांनी सुरुवात केली सोशल मीडियामध्ये. आणि मला वाटते की कवटे मंकामध्ये पहिल्यांदा जर कोणी सोशल मीडिया, ते पण वकील या क्षेत्रात, तर सतीश आहेत. आणि त्यामुळे त्यांची ग्रोथ तर होणारच आहे. त्यासाठी मी त्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो. परत आम्हाला ओळख देऊ नका, पैसे द्या जरा खर्चायला. कारण आमचा बिझनेसच पैशाचा आहे. इथे एक सेलिंगची एंट्री टाकल्या, त्या पॅरलल चॅनलवरती परत एकदा मार्केट आले. इथून $4 असेल, $16 प्रॉफिट, अशा रिस्क रिवॉर्ड रेशिओमध्ये ठेवलेला आहे ट्रेड. बघूया आता काय होतं. तर गाईज आपले 2 ट्रेड झालेले आहेत आणि पहिल्या ट्रेडमध्ये आपला होता प्रॉफिट. हा बघा इथं. दुसरा ट्रेड आपण इथं टाकलेला, तुम्हाला सांगितलेलं की हा रेजिस्टन्स एरिया स्ट्रॉंग नाही, एवढा ब्रेक होणार आणि वर जाणार. इथून आपण सेलिंगची एंट्री टाकली होती. जवळजवळ 70-80 पिप मार्केट आपल्या फेवरमध्ये होतं. तिथनं परत सरळ वर गेला, आपला एल हिट झालेला इथं. ठीक आहे, तर आता मला वाटते की आता वाजले जवळजवळ 1:30. मी आता संध्याकाळीच काय असेल ते एंट्री टाकणार, आता संध्याकाळी 6:30 नंतर. तर गाईज आता लॅपटॉप बंद केला आहे. आता किती वाजलेत बघा, 4 वाजलेत, अजून जेवलो नाही. जाऊन जेवतो, जेवल्याशिवाय काय डोकं चालत नाही. चहा पिला आहे तेवढं जरा बरं वाटलेलं. 2 वाजता तेवढीच भूक गेली ती, पण आता जातो घरी, जेवण करतो आता. मित्रांनो, आजपर्यंतचं सगळ्यात मोठं सरप्राईज मला मिळाले, ते मी तुम्हाला दाखवतो. काय आणले बघा, इकडे जेवणा सगळं पसरले बा सामान. इकडे जेवण केले, खरकाटी हातच आहे. हां, तर गाईज वाटलं नव्हतं कधी मला कोण सोन्याची चेन देईल. तर गाईज हे बघा, गिफ्ट आहे काय मला ही. गिफ्ट आहे. गाईज सोन्याची चेन मिळाल्या पहिल्यांदा गिफ्टमध्ये, वाटलं नव्हतं पण मिळाल्या. शेवट आहे, घालून बघतो. चेन आहे, किती आहे ही? अर्धे तर काय पैसा घालायची कशी, बघतो घालून एकदा.
चालू राहू दे. तर गाईज हे बघा गाईज, सोन्याची चेन आहे, शेवट आहे एकदम. पहिल्यांदा असं झालंय माझ्या आयुष्यात. पहिल्यांदा माझ्या बहिणी आहेत का नाही, त्यांना पप्पा बारका असताना पंजन घ्यायचं, सोन्याचं काही कानातलं ते घ्यायचं. पहिल्यांदा मला दिले, मला विश्वास बसला. पैसे कुठनं आणलं, काय केलं, कधी घेतलं. पहिल्यांदा मला वाटते माझ्यासाठी काहीतरी घेतली. भारी आहे बघा, एक नंबर भारी वाटलं मला. मित्रांनो, मस्त मध्ये जेवायला घेतली इथं. आणि जेवायला बघा काय काय चपाती आहे, दही आहे, चटणी आहे, बिस्किट आहे, चाय आणि साबुदाणा आहे. साबुदाण्याची खिचडी आहे. आता तुम्ही म्हणशाला एवढं इंग्लिश कसलं काय जेवते मी, तर विषय आज उपवास होता माझा. आणि उपवास म्हणजे सकाळी उठल्या पुरी भाजी खाल्ली मी. माझ्या लक्षातच नाही सोमवार आणि उपवास आहे आपला. त्यामुळं उपवासाचं भगर आत्ता काकूनं पाठवले ती आहे. आणि आता जेवायचं टायमिंग पण नाही, त्यामुळे चहा प्यायची लई इच्छा झाली ती. चहा पण पिलो नव्हतं, त्यामुळे चहा बिस्किट घेतले. तर चपाती आणि दही आवडते त्यामुळे ती घेतली. हे त्यामुळे इंग्लिश जेवण झाले. नाश्ता पण आहे, जेवण पण आहे आणि उपवासाचं पण आहे. तर जेवतो, एन्जॉय करतो. आणि मला असंच खायला आवडते. असं नाही की फक्त भाजी चपाती भात, मला काही बी मिक्स हाऊस दे सगळं खाते मी. संध्याकाळी काय ट्रेडिंग करता आलं ना, कारण मी जरा बाहेर गेलो आणि जरा दवाखान्याला पण पप्पाने घेऊन गेलो. त्यामुळं काही जमलं नाही मला. पण थंडी वाजाल ते मित्र पण आलता आणि काही तर खायची इच्छा झाली. त्यामुळं बिर्याणी खायला लावली बघा. मस्तमध्ये चिकन बिर्याणी घेतल्या एकदम अशी शेवट क्वालिटी. खातो मस्तमध्ये आणि जाऊन एडिटिंगला बसतो. मित्रांनो, आता जेवण करून मस्तमध्ये आता एडिटिंग करायला आलो आहे. आणि आता 10:30 वाजल्यात. तर आज मी तुम्हाला काय काय शिकलो ते सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी एक ट्रेड घेतला, दुपारी एक ट्रेड घेतला. एकात सकाळी इथं आपला लॉस झाला होता, तुम्हाला दाखवतो. एकच मिनिट. हां, इथं बघू शकताय. या प्राईस पॉईंटवरती आपल्याला एक छोटासा आपलं टार्गेट हिट झालं. इथं आपला एसिलेट झालं. म्हणजे ओव्हरऑल आजचा ब्रेक इव्हनच आहे. आत्ता पण ट्रेड करू शकतो, ट्रेड भेटायलेत पण राहू दे म्हटलं, ओव्हर ट्रेडिंग करूया. आणि आत्ता टायमिंग पण नाही ट्रेडचं. परत तशी सवय लागत जाते मला, कधी पण उठून ट्रेडिंग करायची. ती मला बंद करायची आहे, ती मी ठरवलीच. ओव्हर ट्रेडिंग अजिबात करायची नाही. आणि दुसरी गोष्ट आज मी काय शिकलो ते तुम्हाला सांगतो. असं आहे की 1:2 मला पहिल्या ट्रेडमध्ये काय 1 कॅन्डलमध्ये 1:1 होतं, मिळून गेलं मला. दुसरी कॅन्डल जी होती, म्हणजे दुसरी एंट्री जी होती, त्यामध्ये 1:2 आलं होतं. म्हणजे 4 रुपये, जवळजवळ 4 रुपयेचं हे होता, स्टॉप लॉस होता. आणि 12 रुपयेचं आपलं 4 त्रिकोण 12, म्हणजे 1:3 रिस्क रिवॉर्डनं आपण हे ट्रेड टाकलेला. मग जवळजवळ $8 म्हणजे 80 पीप मला मिळालेले. पण थांबूया म्हटलं, बरोबर 1:3 घ्यायचं, मगच बाहेर पडायचं. पण ते अनफॉर्च्युनेटली एसिलेट झाला. त्यामध्ये $4 एसेल ओढला माझा. मग आता आज हे शिकलो आहे की जर 1:2 आलं तर ब्रेक इव्हनला आणून सोडायचं. निदान एवढं आपण प्रॉफिट बघितलेला असतोय. लॉसमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर जरा सायकोलॉजी खराब होण्यापेक्षा 1:2 वरती आणायचं आणि सोडून द्यायचं. एवढा आत्ता रूल एक बनवला आहे माझ्यासाठी. ठीक आहे. आणि काय असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट देतो. ठीक आहे. तर गाईज, आजच्यासाठी एवढंच आहे. आपण उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय